सो नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे नवी दिल्लीमध्ये. येस, आपल्या टूरचा आहे दुसरा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग पण पूर्ण बघायचा आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे आणि थंडी सुद्धा खूप अनुभवायला भेटणार आहे. तुम्ही तिथं बसून फील नाही करू शकत, बट आम्ही इकडे जे फील करतोय ते तुम्ही फील करायचा प्रयत्न तरी. लय थंडी लागते, लय थंडी लागते. सो आता तुम्ही हा व्लॉग बघायला सुरू झालाच आहे, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही, कारण तुम्ही आपली माणसं आहे. सो थँक्यू. आजचा दिवस पण पूर्ण बघा, आज तर मनवीला पोचणार आहे. सो नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, सो नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. जरा जोरसे ताली तो बजाओ, किको आंटी कहाँ जा रहे हो? तर फायनली ह्या ब्लॉग मध्ये पण तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपली नवी दिल्लीमधून ट्रेन हललेली आहे मित्रांनो. सो आपण लवकरच भेटूया. सो सध्या आम्ही पोचलो आहे पानिपतच्या इथे. तुम्ही नाव ऐकलंच असेल पानिपतचं. हे खूप म्हणजे खूप भारी आहे. ही काय 100 रुपये दे दो, 100 रुपये दे दो. काय आहे? काय पकोडे कचोरी कंटक्की, पकोडे कंटक्की, पकोडे कंटक्की ड्रीम एक्सप्लोर सोबत. मग आता मी तुम्ही खा आणि मी पकडतो. हळू ना बाबा, लय भारी. मग मला पण खाऊ द्या. कंटक्की. माझा मोबाईल कोणाकडे आहे? अरे चल. माझा हात भासला म्हणतात चल. काय केलं माहिती का, दरवाजा तसं चढायला लागलो ना, हात त्या याच्यात अडकला आणि पाणी म्हणून धक्का दिला फटकन, असंच वाकडा डायरेक्ट. आणि ना ह्या दोघींचे इकडे फोटोशूट चालू आहे. कुठे चालू आहे माहिती का? ते बेसिनच्या आरशात. आणि बघा अभिजिताने खाली गेले. आमचं तर मस्तपैकी एन्जॉय वगैरे करणं चालू आहे. आम्ही मस्त चिल आउट करतोय सगळे आणि गाणे वगैरे लावून दिले. आता इथं ट्रेन का थांबली काय माहिती मध्येच. सगळे पॅसेंजर वगैरे खाली खाली उतरताय आणि जसं हॉर्न वाजतील पटापट गाडीत बसतील सगळे. तेव्हा असे डोकून वगैरे बघता. आता झाली ट्रेन सुरू. आता चला गाडीमध्ये सोडू आपण हळूहळू. तिला उलटी येते. आपले बाजी 2-3 वेळा रिटायर झालेले आर्मी, त्यांच्यासोबत आम्ही खूप टाइम स्पेंड केला आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. बाजी बाय बाय, नाईस टू मीट यू. तू कुठे चालला? सोडायला ट्रेन मध्ये. आणि आमचा कॅमेरा वाकडे कॅमेरा धरतो, आता धरतो बॉटम. सो आता इथून पुढे चंदीगड फक्त 50 किलोमीटर बाकी आहे. सो आता आपण परत ट्रेनमध्ये जाऊया. चला. जय 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 महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. घरचा महाराष्ट्र मेरा. काही आम्ही बघा इकडे पण महाराष्ट्राचं गाणं वाजवतोय. इथं आहे ना सगळे आमच्याकडे बघायला लागले होते. जेव्हा आम्ही घरचा महाराष्ट्र गाणं लावलं होतं चंदीगडमध्ये येऊन, सगळी महाराष्ट्राची पब्लिक इकडनं बघतीये आणि इकडं आम्ही एन्जॉय करतोय. महाराष्ट्र. सो फायनली मित्रांनो, आपण चंदीगडला पोहोचलेलो आहे आणि आपल्यासोबत आपली ट्रेन चालली आहे मित्रांनो. 2 दिवस प्रवास केला आहे. आपली कंपनी इथे आहे मित्रांनो. सो हे स्टेशन तुम्ही बघू शकता. इतकं भारी वाटतंय ना इथं. इथलं वातावरण खरंच खूप शांत आणि मस्त वाटतंय आणि इतकं भारी वाटतंय ना आता.
या Enjoyment, full enjoyment. खूप एन्जॉयमेंट. स्वतः इथून कसं होणार आहे काय माहित नाही, बट शेवटी ती ट्रेन गेली आपली. स्वतः इथला सगळा प्रवास हा खरंच खूप मजेदार होणार आहे. आपण फायनली प्रवासातून बाहेर आलोय आणि आता आपण जाणार आहे मनालीला. आता थोडंसं ट्रॅव्हल असणार आहे, ते आपण करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एन्जॉय 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 आणि फक्त एन्जॉय. स्टेशनच्या खाली आल्यावर लगेच बोलणार ऑटो 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 बाय 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 बस 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 बस. मनाली जाना है आपको, मनाली जाना है, बर्फ देखना है, ये देखना है. हे सगळं इथं चालू असतं मित्रांनो. जर तुम्ही तिकडे इकडे येत आहे तर आपली बुकिंग सगळं करून या, नाहीतर इथं तुम्ही खूप लुटले जाचाल. सो आपण आता ह्या ट्रॅव्हलने मित्रांनो प्रवास करणारे कमीत कमी 5 ते 6 तास. सो आज आपण प्रवास करणारे 5 ते 6 तास. चंदीगड स्टेशनच्या बाहेरच आपली लागलेली आहे ट्रॅव्हल्स. सो आता आपण जाऊया कसा प्रवास होतोय काय, कारण की खूप वाकडे तिकडे वळणाचे डोंगर आहेत मी असं ऐकलंय, आणि खूप फिरायला आहे, म्हणजे असं झाडी झुडपी कडं काय बोलतायत सगळं. सो आपण आता ते आजमवूया नक्की ते आहे कसं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो आता आपण मध्येच उतरलोय आणि चंदीगडच्या रॉक गार्डन मध्ये आलोय. हे नक्की रॉक गार्डन आहे कसलं काय, आता हे आपण पण बघूया. एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, इथं सगळे माणसं जातात. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बोलतोय, सगळी माणसं जातात, पण प्राणी कसे जात आहेत? प्राणी जातात की नाही? नाही ते काय प्राणी पण आहेत की, प्राणी पण जातात. प्राणी पण जातात. ठीक ते आहे. समजलं कोण प्राणी. सो आपण आता हे गार्डन मात्र बघून घेणार आहे नक्की. द रॉक गार्डन काय आहे नक्की, चंदीगडमध्ये एवढं फेमस द रॉक गार्डन आहे काय, हे आता आपण ह्या व्लॉग मध्ये पण बघून घेणार आहे. सो तुम्ही पण नक्की बघत राहा, मी तुम्हाला दाखवतोच. कसला रोड आहे बघा. दिस वे. हे बघ इच्छा गावात नक्की आलोय कुठे. हे सगळे वेगवेगळे माणसं आहेत, सगळे झोपलेत मित्रांनो, सगळे. याला तेवढा मारून टाकला. हा रे काय तुझ्या, हा रे काय या बे. हा बोल काय बोल. हा तुम्हाला एन्जॉय करायचं होतं. हे दिसतंय मित्रांनो, ह्या बांगड्या लावल्यात, बांगड्या. हे असे एकच नाही, हे खूप सारे आहेत. सो मित्रांनो इथं मोर बघा, मोर. ह्या बांगड्यांनी मोर बनवलंय बघा. लांडोरे मोरे काय काय माहित नाही, बट हे तुम्हाला काम दिसतंय असं 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 असं. त्याचा मोर बनवला अक्षरशः. सो वाव. चला. सो फायनली आता आम्ही एका हॉटेलवरती थांबलोय. कमीत कमी 50-60 किलोमीटरचं आम्ही अंतर गाठलंय आणि आम्हाला काहीतरी 250 किलोमीटरचं अंतर करायचं होतं पार. सो आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलोय. बाकी सगळे तिकडे फोटोशूट करत आहेत. आरोही, सेज आणि ओनर आपले आलेत तिकडे. सो आता आपण काहीतरी नाश्ता करून घेऊया. भाई तू पनीर घे बरं का याच्यात. घेतो घेतो. पनीर घे, मी पनीर नाही खाणार. आई शपथ. असलं गार लागतंय ना मित्रांनो, एवढं गार लागतंय ना. टेम्परेचर दाखव, टेम्परेचर दाखव, टेम्परेचर बघा तुम्ही. घे साईडला. हा 11 आणि आम्ही जाणार आहे -5 मध्ये. डांग फाटली. आणि हे ना मुंबईमध्ये घेतलंय त्यामुळे याला थंडीची सवय नाही. आतमध्ये जाते हवा लागतंय. आणि मित्रांनो आम्ही थांबलोय जेवायला संध्याकाळच्या काहीतरी 7:30 ते 8 वाजलेत आणि आमचा कंटिन्यू 5 ते 6 तास प्रवास चाललाय आमच्या ह्या डुगडुगीने. सो आता आपण जेवून घेऊन, म्हणजे आपण नाही, आपण दुपारी मस्त दणकून जेवलोय, बाकीचे जेवले नाहीत ते जेवतायत आता. सो आता आपण बघूया की ह्याच्या पुढचा प्रवास कसा होतोय. मला तर वाटत नाही मी डायरेक्ट लेटी घेणार आहे, डायरेक्ट स्लीप पडेगा. हा डायरेक्ट स्लीप आहे, कारण की एवढं गार लागतं ना. एवढी गाडी अशी चालली असेल ना हळूहळू हळूहळू अशी खिडकीने अशी खालीवर आणि ओपन मध्ये हवा येते
गाडीची आवाज चालू होतो डायरेक्ट. चला ह्या स्ट्रगल मधून बाहेर पडूच. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो आता फायनली आपण पोचलोय मित्रांनो. मला एवढं गार लागतंय ना अक्षरशः. मी कोणातरी हे ढापला काय ग्लव्ह ढापला कुणाचं तरी. आय डोंट नो कुणाचं आहे. मला ना असं गोप्रोशी म्हणजे असा गोप्रो असा बिना हँडचा धरून असं हात आहे माझं. असं बोलता पण येत नाही एवढं थंड वाटतंय. मी ना झोपलेलो तर असं अचानक जाग आली. अचानक थंडी वाजायला लागली अचानक काही 5-10 किलोमीटर आधी. काय माहिती काय वैशिष्ट्य आहे म्हटलं गार लागायला लागलं. चला तर आपली आपली बॅग घेऊया. बाकी सगळे तिकडे आहेत थांबलेत. सो फायनली आपण आपल्या हॉटेलमध्ये आलोय मित्रांनो. काही आता आलोय आपण आपल्या हॉटेल रूम मध्ये. हो. हॉटेल रूम एवढं थंड आहे ना, डेंजर थंड आहे. इथल्या रागा सुद्धा थंड पडलेल्या आहेत. तर बाप भाई आता काय मजा यायची वेळ आहे का? सगळं थंड इथलं सगळं थंड आहे. हे गरम पाणी आपलं जात आहे मित्रांनो. इथं गादी खालीवर होणारी आहे. पंच आहे असं दाखवतोय मी. सगळं दिसतंय. तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली ते दिसू लागले का थोड्या वेळ? भाई ड्रीम एक्सप्लोरची सर्व्हिस खरंच छान आहे. फक्त खिडकीत ना अशा पोरी दिसायला पाहिजेत तेव्हा कुठे गोव्याला नाही सकाळी 9 वाजता शार्प रेडी पाहिजे ना आपल्याला. उद्या सकाळी लोकलला जायचंय. ओके. हा सकाळी 9 वाजता शार्प. मी कॉल करा ना. सकाळी 9 वाजता आपल्याला रेडी जायचंय. तुम्ही ऐकलंच आहे ना. यस. सो आपल्याला जरा लवकर उठावं लागेल 8 वाजता तरी. तर मित्रांनो येस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपली माणसं आहे. येस नमस्कार मित्रांनो. मी तुमचा लाडका अभिजित थोरात शाळेची आठवणी सांगतो एकदम जोरात. तर फायनली ह्या ब्लॉगचा टॉपिक इथेच संपलाय. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या आपण सकाळी 8 वाजता उठल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत नक्की काय काय मजा करतं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघायला विसरू नका आपला मनालीचा 3रा दिवस. एक्सायटेड आहात? मी पण एक्सायटेड आहे. तुम्ही पण एक्सायटेड राहा. थँक्यू.